नमस्कार. हिंदवी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे व आज यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कुराडे या उपोषणाला भेट द्यायला आलेले आहेत. तसेच काय त्यांची मागणी आहे किंवा या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले त्यांच्याकडे काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल कुराडे साहेब? मुळात या सरकारनं आमच्या समाज बांधवाला उपोषण करण्याची वेळच येऊ देऊ नये. ज्या काही योजना या सरकारने धनगर समाज बांधवांसाठी अस्तित्वात आणल्या होत्या त्यामध्ये राजे यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह ही योजना त्यांनी अंमलात आणली आणि त्यानंतर इथल्या काही अनेक शाळांनी भ्रष्टाचार केला. जवळपास 21 शाळा आहेत आणि या 21 शाळेमध्ये 2850 विद्यार्थी शिक्षण घेत होते. आमचे समाज बांधव दत्ता भाऊ लोणे हे उपोषणाला यासाठीच बसलेले आहेत की त्या मुलांचं कुठेतरी आपण समायोजन करावं, म्हणजे दुसऱ्या चांगल्या दर्जेदार शाळेत आपण त्यांना ऍडमिशन करून द्यावं. एखादी जर बस बंद पडली तर त्या ठिकाणी सरकार दुसरी बस पाठवतं ना. त्याच पद्धतीने आमची मागणी आहे की ह्या ज्या काही शाळा बंद पडलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या दर्जेदार शाळेमध्ये मुलांना टाकावं, ही आमची मुख्य मागणी आहे. कारण त्या मुलांचं कुठेही नुकसान होईल. तसेच प्रशासनाने या उपोषणाकडे गंभीरतेने बघितले आहे का? नाही, मुळात यामध्ये प्रशासनानं गांभीर्यानं घेतलेलंच नाही. कारण यामध्ये प्रशासनाचाच हात आहे. येथील जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत, जलील शेख असेल किंवा जालन्याचे कदम असतील, या प्रशासनामध्ये जे काम करतायत यांनीच भ्रष्टाचार केलेला नाही. त्यामुळे हे प्रशासन गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळे या महाराष्ट्रातील माझ्या लाखो धनगर समाज बांधवांना विनंती आहे की यांनी गांभीर्यानं घ्यावं. यासाठी आपल्याला ही वेळ आहे की आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. तसेच आपण आताच आरोप केला का भ्रष्टाचार झालेला आहे, तसेच आपल्याकडे त्याचे काही पुरावे आहेत का? अनेक आमच्याकडे तसे पुरावे आहेत. तशा ज्या भ्रष्ट शाळा आहेत यांचे जे विद्यार्थी शिक्षण घेत होते त्या ज्या मुलांना जशा सुविधा पाहिजेत तशा सुविधा दिलेल्या नाहीत. आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत आणि बगर पुराव्याचा आम्ही तर आमचे बंधू उपोषणाला कसं बसतील. तसेच आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. यापुढची आपली भूमिका काय असणार आहे? यापुढची आमची भूमिका अशी राहील की आमचे बांधव जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय भेटत नाही, जोपर्यंत आमच्याकडे लेखी आश्वासन येत नाही की आमच्या मुलांना जे शिक्षण घेत आहेत त्या मुलांना दुसऱ्या शाळेत दर्जेदार शाळेत आपण शिक्षण द्याल किंवा त्यांचे जे पालक आहेत त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत तुम्ही पैसे जमा करणार आहे, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि येणाऱ्या काळात 3-4 दिवस आम्ही सरकारची वाट बघू. तोपर्यंत आम्ही शांततेने हे उपोषण सुरू ठेवू आणि 3 दिवसाच्या नंतर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू आणि कायदा व सुव्यवस्थेचा पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. तुम्ही पाहत होतात हिंदवी न्यूज. या ठिकाणी यशवंत सेनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहे त्यांनी या ठिकाणी हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आपण पाहू शकता त्यांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत प्रशासन या गांभीर्याने याच्याकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत शांततेने बाबासाहेबांना जो संविधानिक मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने हे उपोषण चालूच राहणार आहे. मी हिंदवी न्यूज छत्रपती संभाजीनगर, अक्षरडोले.